मंडळी, दुधी हलवा तुम्ही सर्वांनीच खाल्ला असेल, पण दुधीची वडी कधी खाल्ली आहे का? आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट आणि पारंपरिक दुधीची वडी. खवा, मावा, मिल्क पावडर, दूध यापैकी कशाचाच वापर न करता फक्त 3 साहित्यामध्ये आज आपण ही दुधीची वडी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया दुधीची वडी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी साधारण अर्धा ते पाऊण किलो इतका दुधी घेतलेला आहे. हा दुधी मी स्वच्छ धुवून एका कापडाने पुसून घेतलेला आहे. आता या दुधीचा देठाकडचा भाग आणि थोडासा शेंड्याकडचा भाग मी काढून घेणार आहे. हा दुधी थोडासा जून आहे, त्यामुळे ह्याचं मी साल सुद्धा काढून घेणार आहे. दुधी कोवळा आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर शेंड्याकडच्या भागाला नख रोवून पाहायचं. अलगद अगदी नख आतमध्ये गेलं की दुधी कोवळा आहे, म्हणजे यामध्ये बियांचं प्रमाण अजिबातच नसतं. पण हा दुधी थोडासा जून आहे, त्यामुळे याचं साल मी पिलरच्या साहाय्याने काढून घेणार आहे. दुधीमधून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, जीवनसत्वे मिळतात. सुमारे 90 ते 95% पाण्याचं प्रमाण दुधीमध्ये असतं, त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्याचं काम करतं. तसेच भरपूर प्रमाणात फायबर, कार्बोहायड्रेट्स आहेत. तसेच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम ही खनिजे आपल्या शरीराला दुधीपासून मिळतात. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला दुधीपासून मिळतात. आता इथे मी दुधीचे असे काप करून घेणार आहे. यामध्ये बियांचं प्रमाण आहे. हा दुधी मी किसणीवर किसून घेणार आहे. किसून झाल्यानंतर यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे मी दुधी किसून घेतलेला आहे. आता लगेच आपण वडीचं मिश्रण बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये आपण जो किसून घेतलेला दुधी आहे तो घालणार आहोत. इथे 2 वाटी इतका दुधीचा किस झालेला आहे. आता हा दुधीचा किस आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे. इथे मी गॅसची आच मोठी ठेवलेली आहे. आता कढईवर झाकण ठेवून आपल्याला हा दुधी शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण कढईवरचं झाकण काढणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला हा दुधीचा किस हलवून घ्यायचा आहे. आज आपण इथे खवा, मावा, मिल्क पावडर आणि दूध यापैकी कशाचाच वापर करणार नाही. तर यामध्ये मी अर्धा वाटी इतकी दुधाची साय घालणार आहे. आता तुमच्याकडे जर का दुधाची साय नसेल तर मिल्क पावडर वापरली तरी देखील चालेल. आता दुधाची साय सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर साईचं खव्यामध्ये रूपांतर होतं. आता यामध्ये मी अर्धा वाटी इतकी साखर घालणार आहे. ज्या वाटीने आपण दुधीचा किस मोजून घेतलेला आहे, त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. आता साखर व्यवस्थित मिसळल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं मी जायफळ किसून घालणार आहे. आता पुन्हा एकदा वेलची जायफळ पावडर व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे. इथे आपला दुधी हलवा बनवून तयार आहे. आता आपल्याला हे मिश्रण सतत परतवत राहायचं आहे, जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत. साधारण 4 ते 5 मिनिटानंतर हे मिश्रण कढईपासून वेगळं व्हायला लागलेलं आहे. जसं मी वळवते तसं हे मिश्रण वळत आहे, म्हणजे आपलं हे इथे वडीचं मिश्रण बनवून तयार आहे. थोडंसं मिश्रण चमच्यावर घ्यायचं आहे आणि गार करून त्याचा गोळा बनतोय का ते पाहायचं आहे. आता इथे आपलं हे वडीचं मिश्रण बनवून तयार आहे. आपण लगेच वडी बनवायला घेऊया. त्याकरता इथे मी प्लेटला साजूक तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून जे वडीचं मिश्रण आहे ते प्लेटला चिकटणार नाही.
आता उलथण्याच्या साहाय्याने इथे मी वडीचं मिश्रण थापून घेणार आहे. आता गार्निशिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. इथे मी थोडेसे काजूचे काप, बदामाचे काप तसेच टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला उलथण्याच्या साहाय्याने दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित सेट होतील. आता हे वडीचं मिश्रण कोमट झाल्यानंतर मी ही वडी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 2 तास ठेवणार आहे. तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि जर का वेळ असेल तर मग फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी देखील चालेल. आता 2 तासानंतर मी हे वडीचं मिश्रण फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आणि आता मी सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही इथे वड्या पाडून घेऊ शकता. वड्या पाडून झाल्यानंतर इथे मी एक वडी पुन्हा एकदा सुरीच्या साहाय्याने सोडवून घेणार आहे. आपली मस्त अशी दुधीची वडी बनवून तयार झालेली आहे. एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा आपल्या दुधीच्या पौष्टिक वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा दुधीची वडी बनवून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.